चालू करूया आपण. ह्याच्यामध्ये प्रत्येकाला आता प्रेस नोट दिलेली आहे. ह्याच्यामध्ये मूळ विषय असे आहेत की किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, किरण पैंगणकर आणि अन्वया पैंगणकर यांनी जे काय प्रॉपर्टीविषयीचे जे घोळ घातलेले आहेत, म्हणजे पहिल्यापासून आत्तापासूनचे नाही, फार पूर्वीपासूनचे त्यांनी जे घोळ घातलेले आहेत ते, आणि त्या संदर्भात त्यांनी जे काय त्यांना माझी बेसिकली पॉवर ऑफ अटर्नी आता ते जे घोळ घातलेले आहेत ते सॉल्व करण्यासाठी म्हणून, ते निस्तरण्यासाठी म्हणून माझ्या पॉवर ऑफ अटर्नीची गरज आहे, जी मी द्यायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे मग मला धमक्या येणं आणि बळजबरी करणं वगैरे हे असे सगळे विषय प्रेस नोटमध्ये ऑलरेडी लिहिलेले आहेत. तर मी एकदा सविस्तर तुम्हाला सांगतो. माझे वडील रघुनाथ करंदीकर हे फार पूर्वी, म्हणजे मी मायनर असताना एक्सपायर झाले. किरीट सोमय्या, हे मेधा सोमय्या ही माझी आत्ते बहीण आणि किरीट सोमय्या माझे भाऊजी. तसंच किरण पैंगणकर हा माझा भाऊजी आणि अन्वया पैंगणकर ही सख्खी बहीण. तर वडील गेल्यानंतर वडिलांच्या पश्चात आईचे सर्व आर्थिक व्यवहार आणि प्रॉपर्टीचे व्यवहार हे मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या बघत होते. तर त्यावेळेला जी माझ्या नावावरती जी प्रॉपर्टी होती, म्हणजे वडिलांनी जे मृत्यूपत्र आणि HF करून ठेवलेली होती, त्यानुसार माझ्या नावावरती जी प्रॉपर्टी येत होती, त्या प्रॉपर्टीला विकण्याकरता कोर्टाची परमिशन लागणार होती. तर ती कोर्टाची परमिशन न घेता बरेचसे व्यवहार झाले. म्हणजे त्याचे कोर्टाची परमिशन लागणार हे काही पत्रव्यवहार आहेत त्याच्यावरनं सिद्ध होतं. पण मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या, अन्वया पैंगणकर यांच्या सांगण्यावरून तशी परमिशन न घेता हे व्यवहार केले गेले. आणि त्यानंतर जे व्यवहार झाले, इवन अलिबागला जी काही मिठागराची जागा होती, पायनियर सॉल्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणून, बेलकडे आणि नवेदर बेलीचे इथे, त्याचाही उल्लेख मी प्रेस ह्याच्यात केलेला आहे. तर त्याही जागाचा व्यवहार जो झाला त्याच्यासाठी म्हणून जे डॉक्युमेंट्स वापरले गेले ते बेसिकली फ्रॉड डॉक्युमेंट्स होते. मी मेजर झाल्यानंतर ते डॉक्युमेंट्स क्रिएट केले गेले, बनवले गेले ॲडव्होकेट पाटणकरांकडनं, आणि त्या डॉक्युमेंट्सचा उपयोग तिथे केला गेला. त्या पायोनियर सॉल्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, माझे वडील या मेधाच्या माहेरची लोकं, म्हणजे ओक फॅमिली ही बरीचशी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. तर त्याचाही उल्लेख केलेला आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये प्रेस नोटमध्ये आहेत लिहिलेल्या. दुसरं, सेव्ह विक्रांत हा एक प्रोजेक्ट किरण पैंगणकर यांनी चालू केला. तर मूळ तुमचं नाव पडलं, मूळ जो प्रोजेक्ट हा जो आहे सेव्ह विक्रांत, हा सेव्ह विक्रांत हा जो मूळ प्रोजेक्ट जो होता तो किरण पैंगणकर यांनी चालू केला. आणि जी इन्क्वायरी झाली त्याच्यामध्ये किरीट सोमय्या आणि नील सोमय्याचं नाव आलं. त्याच्यामध्ये किरण पैंगणकर हे नाव कुठेच घेतलं गेलं नाही. म्हणजे बेसिकली त्याला मुद्दामूनच सेफगार्ड केलं गेलं. त्यांनी 2010मध्ये जे काय ह्याचे घोटाळे केले, हां काय जे 2010मध्ये सेव्ह विक्रांतमध्ये जे काही घोटाळे होते, फंड्स गोळा करणं, त्याच्यातनं त्यांनी काही प्रॉपर्टी विकत घेतलेल्या आहेत. तर त्याचाही उल्लेख मी केलेला आहे. त्या हां तर त्याचाही उल्लेख मी याच्यामध्ये केलेला आहे. दुसरं, माझ्या आईला आता हे जे सगळे घोटाळे त्यांनी करून आणले बेसिकली प्रॉपर्टीचे, मी मायनर असताना किंवा आई ज्या वेळेला वडील गेल्यानंतर आईचे व्यवहार ते बघत होते, तर ते जे घोटाळे यांनी मुद्दामून करून आणले, आता त्याच घोटाळ्यांच्या विषयी ते आईला ब्लॅकमेल करून अजून घोटाळे करत आहेत. तर एका स्त्रीला किंवा एका वृद्ध महिलेला किंवा एका ज्येष्ठ नागरिकाला ब्लॅकमेल करणं आणि त्याच्याकडनं ह्या गोष्टी दबावाखाली आणून पैसा स्वतःच्या नावावरती, प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेणं, हे प्रकार चालू आहेत. आणि हे प्रकार फक्त माझ्या घरातच आहेत असं नाही. किरण पैंगणकर हे प्रकार अजूनही बाकीच्या पण ठिकाणी करतो आणि त्याला कोणी ज्येष्ठ नागरिक पोलिसांमध्ये जाऊन दाद मागत नाहीत.
कारण बऱ्याच लोकांना माहिती आहे की किरीट सोमय्याचा त्याच्यावरती वरदहस्त आहे. त्याच्यामुळे पोलिसांकडे ज्येष्ठ नागरिक जात नाहीत, ते बेसिकली घाबरतात. पण त्यातनंही पार्ल्याला एक गोरेताई म्हणून आहेत. त्यांनी किरणच्या अगेन्स्ट ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली आहे. तो बेलवरती बाहेर आहे. तिथे पण त्यांनी त्या सोसायटीमध्ये बरेचसे घोटाळे केलेले आहेत. सोसायटीच्या पैशांमध्ये सोसायटीचे पेपर गायब करणे, असे किरण पैंगणकर यांनी बरेच घोटाळे केले. तर सेव्ह विक्रांत आणि आईवरती दबाव आणून जी काय खंडणी वसूल किरण पैंगणकर यांनी केली, त्या पैशातनं त्यांनी जी प्रॉपर्टी विकत घेतली त्याचा उल्लेख मी केलेला आहे. आणि ह्याचे काही बरेचसे पुरावेही माझ्याकडे आहेत. तुम्हाला ते पुरावेही मी दाखवेन. काय काय पुरावे आहेत, म्हणजे कोणाला बघायचे असतील, तसे फोटोग्राफ्स काढून घ्यायचे असतील तर तुम्ही फोटोग्राफ्सही काढून घ्या. कारण मी बऱ्याच झेरॉक्स आणलेला नाही आहे, पण जे आहेत माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही प्रेस नोट वाचली असेल प्रत्येकाने. हा प्रकार फार पूर्वीपासून आहे. 1982 नंतर हा प्रकार सुरू झाला. तर आत्तापर्यंत ही एक बेसिकली आहे ना, ही एक बेसिकली एक पूर्ण गुन्ह्यांची एक शृंखला आहे, चेनच आहे. पहिल्यांदा एक गुन्हा झाला, तो लपवण्यासाठी परत एक गुन्हा केला गेला, तो लपवण्यासाठी अजून परत एक गुन्हे केले गेले, त्याचे फ्रॉड पेपर तयार केले गेले. इवन आत्तापर्यंत गेल्या 2 महिन्यापर्यंत नाही, अजूनही ती प्रकरण चालूच आहे. माझ्याकडनं पॉवर ऑफ अटर्नीसाठी माझ्यावरती दबाव आणलाच जातो आहे. आणि त्याच्यासाठी 29 तारखेला पहिलं मी जुहू पोलीस स्टेशनला गेलेलो, पण त्यांनी तक्रार लिहून घेण्यास मनाई केली, किरीट सोमय्याचं नाव होतं म्हणून. मग मी ती तक्रार 29/10ला पोलीस कमिशनरकडे केली. आपले मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे ती तक्रार केली. पण अजूनपर्यंत त्या गोष्टीचा FIR लिहिलाच गेला नाही आहे. 2 दिवसापूर्वी मला जुहू पोलीस स्टेशनवाल्यांनी FIR लिहून घेण्यासाठी बोलावलेलं होतं. रात्री 9:30 वाजता त्यांनी FIR लिहून घेण्यासाठी बोलावलं. ते रात्री 1 वाजेपर्यंत बसवलेलं होतं. 3.5 तास आम्ही FIR म्हणजे ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या मी सांगत होतो. त्यातल्या बऱ्याचशा घटना त्यांनी FIRमध्ये लिहूनच घेतल्या नाही. आणि दुसऱ्याच कुठल्यातरी अवांतरच गोष्टी त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला गेला. इवन पाटणकरांनी ज्यावेळेला मी मेजर झाल्यानंतर जे काही डॉक्युमेंट हे केले, त्याच्यामध्ये त्यांनी फ्रॉड NSC, डुप्लिकेट NSC पाटणकरांनी दिलेल्या होत्या. त्या ज्यावेळेला कळल्या त्याला 2014मध्ये सुद्धा मी पोलीस कंप्लेंट केली, पण त्याची इन्क्वायरी झाली नाही. पुण्याच्या प्रॉपर्टीमध्ये जो काही फ्रॉड झाला त्याची पण मी पोलीस कंप्लेंट केली पुणा कमिशनरकडे. त्याचाही कुठे चौकशी झाली नाही. हां, अंधेरीला लल्लूभाई पार्कच्या इथे ॲड्रेस लिहिलेला आहे. अंधेरीला लल्लूभाई पार्कच्या इथे आहे, पुण्याला अरण्येश्वरच्या इथे आहे, त्यानंतर देवगडची प्रॉपर्टी आहे, चौलची प्रॉपर्टी आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या माझ्या पॉवर ऑफ अटर्नीशिवाय त्यांच्या नावावरती होणार नाहीत. आता माझ्याच आधिपत्याखाली आहे. माझ्या आधिपत्याखाली म्हणजे काय आहे, माझ्या पॉवर ऑफ अटर्नीशिवाय हां लिखा नहीं बराबर, प्राइवेट कर सकते हैं ना, पर नहीं, मेरा सवाल ये है कि पुलिस क्यों नहीं कर रहे? पुलिस किसके दबाव में है क्या? प्राइवेट केस, हाँ बिल्कुल बिल्कुल, अभी वही प्रोसीजर करना पड़ेगा. और मेन जो है कि पुलिस को इसके ऊपर एक्शन लेना चाहिए. हाँ, वो तो अभी करना ही है ना. पर मेरा सवाल ये है कि जो मेरे घर में हो रहा है, जो मम्मी के ऊपर ज्येष्ठ नागरिक जो है उसके ऊपर दबाव डाल के किया जा रहा है अभी, वो सिर्फ मेरे घर पे हो रहा है ऐसे नहीं है, वो हर एक घर में, मतलब आप 2-3 घर छोड़ के देखोगे तो वो हो रहा है. पर वो लोग पुलिस की तरफ जाने के लिए डरते हैं. क्यों डरते हैं, है ना? तो वो भी मैंने एक सवाल पूछा है. मतलब आप तो सब लोग जो लोकशाही का चौथा स्तंभ बोलते हैं, मीडिया को बोलते हैं चौथा स्तंभ, तो उन्हीं को मैं पूछ रहा हूँ ये सवाल. त्यांनाच मी विचारतो हा प्रश्न की ह्या गोष्टी का होत नाहीत. ते सिनियर सिटीजन जे आहेत ते आत्ता पोलिसांकडे जायला का घाबरतात. त्यातनंही काही सिनियर सिटीजन आहेत ते पोलिसांकडे गेले पण त्यांना न्याय मिळत नाही. उनको न्याय नहीं मिल रहा है. हां, 80च्या आसपास आहे, 80च्या आसपास आहे, अजून आहेत. बऱ्याचशी प्रॉपर्टी आहे ती आईच्या नावावरती आहे. याच्यामध्ये आता आईच्या नावावरती जी काही प्रॉपर्टी आहे ती वडिलांच्या नावावरती होती, ती कालांतराने नॉमिनी म्हणून आईच्या नावावरती आली. पण सोसायटीमध्ये पत्र असं आलेलं आहे सोसायटीकडून की नॉमिनी हा फक्त एक नामनिर्देशक सभासद असतो,
तो कुठल्याही प्रकारचं इन्स्ट्रक्शन सोसायटीला देऊ शकत नाही की माझ्या पश्चात सो अँड सो पर्सनला नॉमिनी करा म्हणून किंवा त्याला मेंबर करा म्हणून. तर किरण पैंगणकरनी काय केलेलं आहे, आईकडनं दबावाखाली आणून ती पत्र लिहून घेतली सोसायटीच्या नावाखाली. त्यांनी ऑलमोस्ट जवळजवळ एवढी 100 एक पत्र सोसायटीला दिलेली आहेत त्याच्या नावाची. त्याला बेसिकली काय करायचं, त्याला बेसिकली अनघा करंदीकर यांच्यानंतर किरण पैंगणकर आणि अन्वय पैंगणकर हे रेकॉर्ड कुठेतरी तयार करायचे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, सोसायटी आणि केवॉर्ड या दोन्हीमध्ये त्यांनी पत्र लिहिलेली आहे. इवन तो सोसायटीलाही ब्लॅकमेल करतो की तुमचे ऑडिटमध्ये हे घोळ झालेले आहेत किंवा जे छोटे छोटे काहीतरी कारणं काढून 50 रुपयाचा हा घोळ झाला आहे, काय सोसायटीच्या ऑफिसमध्ये जायचं सेक्रेटरी बनून. आणि किरीट सोमय्यांचा प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये हा गुंता आहे. इवन चौलची जी प्रॉपर्टी जी आहे, जी आत्ता नील सोमय्याच्या नावावरती आहे, ती पण माझ्या पॉवर ऑफ अटर्नीशिवाय त्याच्या नावावरती होऊ शकत नाही. कारण ती ती काय झालेलं आहे आता, ती त्याच्या नावावरती झालेली आहे, पण माझ्या पॉवर ऑफ अटर्नीशिवाय ते व्यवहार पूर्ण होत नाहीत ना. कारण ती मुळातच बाबांनी घेतलेली होती HUFच्या अंडर, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या अंडर. आता 2010मध्ये काय झालं, चौलची एक प्रॉपर्टी होती ती विकली गेली. त्याच्यामध्ये रमेश वैद्य, आता ते बेसिकली हयात नाहीत, त्यांचं नाव घेणं चुकीचं होईल, पण ते माझे सख्खे मामा, त्यांनी हे सगळे पेपर बघितले. 2090मध्ये जे काय पाटणकरांनी फ्रॉड करून जे काय डॉक्युमेंट बनवून घेतलेले आहेत, त्याचा उल्लेख मी केलेला आहे प्रेस नोटमध्ये. जे काय डॉक्युमेंट बनवलेले आहेत जे HUFच्या अंडर होते, तर ते डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर रमेश वैद्यांनी पुण्याच्या प्रॉपर्टी संदर्भात एक पत्र मला ॲफिडेविट करून पाठवलं. त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की 1990मध्ये मी मायनर आहे, ॲक्च्युली त्यावेळेला मी मेजर होतो, माझा जन्म 1971चा, त्यावेळेला मी मेजर होतो. मी मायनर आहे असं दाखवून तू सह्या करून आधार कार्डवरती काय जे माझ्या जन्मतारखा आहेत त्या बदलून मला तसं ॲफिडेविट करून पाठव. म्हटलं तसं मी करून पाठवणार नाही, कारण ते जोपर्यंत माझं ॲफिडेविट किंवा माझी पॉवर ऑफ अटर्नी तिथे जात नाही तोपर्यंत ते व्यवहार लिगलाइज होत नाही. जे मी मायनर असं, माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे हां, मला मुलं आहेत, 2 मुलं आहेत मला. आणि मी आणि मिसेस बरेच वर्ष आले आता. हे ज्या वेळेला प्रकार सगळे 2012, 2013, 2014मध्ये बाहेर आले, त्याच्यानंतर मी बऱ्याचशा पोलीस कंप्लेंट केल्या, बऱ्याच ठिकाणी ITIच्या अंडर ॲप्लिकेशन्स केली. पण ITI अंडर ॲप्लिकेशन करूनसुद्धा पुन्हा तलाठीकडनं पेपर्स काही डॉक्युमेंट मला मिळाले नाही. ते देण्यासाठी ते नकार देतात. पण ह्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेले आहेत ना. नाही, तो सोडवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी काय केलेलं आता 2014मध्ये माझ्या मुलांची कस्टडी ही किरणनी स्वतःच्या ताब्यात घेतली इल्लिगली. कुठल्याही कोर्टाच्या परवानगी न घेता मुलांना त्यांनी ताब्यात घेतलं 2014मध्ये. आणि हे सगळे व्यवहार झाले मेधा सोमय्याच्या सांगण्यावर. मुलांची कस्टडी ताब्यात घेण्याचे हे व्यवहार झाले मेधा सोमय्याच्या सांगण्यावर. आणि ज्या वेळेला 2012, 13, 14मध्ये इव्हन 16मध्ये मी एक पत्रकार परिषद घेतलेली किरीट सोमय्याच्या अगेन्स्ट. किरीट सोमय्याने जे अलिबागच्या इथे व्यवहार मिठागरांच्या जागेचे केलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट पत्रकार परिषद घेतलेली होती. पण ती पत्रकार परिषद काही कारणाने किरीट सोमय्यांनी ती घेऊनच दिली नाही. म्हणजे इल्लिगली त्याच्यावरती बॅनच आणला. तर तो इथेच घेतलेली होती 2016मध्ये. आणि त्याच्यानंतर मेधाकडून मला या धमक्या मिळाल्या की तुझी मुलं आमच्या ताब्यात आहेत, तू ह्याच्या पुढे कुठलीही कारवाई करायची नाही. तेही मी प्रेस नोटमध्ये लिहिलेलं आहे. बेनामी मालमत्ता नाही, ही मालमत्ता होती रघुनाथ करंदीकर यांची HUF केलेली होती त्याच्या अंडर. ते डॉक्युमेंट्स लपवून त्यांनी स्वतःच्या नावावरती ती करवून घेतली. आता ही करवून घेण्यासाठी म्हणून जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्यांची ही एक बेसिकली शृंखला आहे. आणि ते आता ती मालमत्ता लिगलाइज करण्यासाठी माझ्या पॉवर ऑफ अटर्नीची गरज आहे. त्याच्याशिवाय ती लिगलाइज होऊ शकत नाही. मी देणारच नाही पॉवर ऑफ अटर्नी. मी पॉवर ऑफ अटर्नी देणारच नाही ना. मी पॉवर ऑफ अटर्नी दिली तर उद्या माझी मुलं कुठल्याही एकदा ती किरीट सोमय्या किंवा किरण पैंगणकरच्या नावावर प्रॉपर्टी झाली तर उद्या माझी मुलं
ही करंदीकर या नात्याने कुठल्याच प्रकारे त्या प्रॉपर्टीवरती अधिकारच दाखवू शकणार नाहीत. त्याच्या मी पॉवर ऑफ अटर्नी ही कुठल्याही परिस्थितीत काही झालं म्हणजे जीव गेला तरी चालेल पण मी पॉवर ऑफ अटर्नी देणार नाही. ह्याच्या सेटलमेंट वगैरे हा प्रकार आता राहिलेला नाही कारण महाभारत झालेलं आहे. किरण पैंगणकर किरण पैंगणकर तो भांडणं लावतो. त्याचं काय झालंय किरण पैंगणकरचं काय झालं सांगतो तुम्हाला. ती आणि अन्वय या दोघांचा डिवोर्स होणार होता, इथपर्यंत प्रकरण गेलेलं होतं. पण आता परत ते दोघं जण एकत्र आले फक्त ह्या प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेण्यासाठी. किरणला बेसिकली तिने घरातनं बाहेरही काढलेलं होतं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जीवन सरिता म्हणून सोसायटी आहे पार्ला ईस्टला, तिथे सुद्धा त्यांनी किरण पैंगणकरनी असे बरेच घोळ घातलेले आहेत, पैशाचे अफरातफर केलेल्या आहे. सेव विक्रांतमध्ये पण त्यांनी अफरातफर केलेली आहे त्या पैशातनंच त्यांनी, आणि आईकडनं जी खंडणी वसूल केली त्या पैशातनं त्यांनी गोरेगावला फ्लॅट घेतलेला आहे. उदाहरणार्थ मायनरची प्रॉपर्टी ही विकण्यासाठी कोर्टाची परमिशन लागते. तर 1987मध्ये अनंत साठे यांना ती प्रॉपर्टी विकली. आता ही कोर्टाची परमिशन लागते हे मेधा सोमय्या किरीट सोमय्या यांना माहिती होतं, पण त्यांनी ती न घेता आईला ती प्रॉपर्टी अनंत साठे यांना विकायला लावली. आणि 1990मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन झालं. ती विकली प्रॉपर्टी. 1987मध्ये ती कोर्टाची परमिशन न घेता प्रॉपर्टी विकली गेली. आणि 1990मध्ये पाटणकरांकडनं डुप्लिकेट डॉक्युमेंट सह्या करून घेऊन जे काय असेल ते विश्वासघात करून बनवून घेतले आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे ती प्रॉपर्टी रजिस्टर केली गेली. आता ते डॉक्युमेंट्स काय आहेत हे वारंवार मागून देखील मला मिळत नाही असं. आणि आता ह्याच बेसिसवरती हे फ्रॉड तू केलेले आहेस, अनघा करंदीकरनी हे फ्रॉड करून तर तिच्याकडनं घेतले, मुद्दामूनच करून घेतले गेले. आता हे फ्रॉड तू केलेलं आहेस असं धमक्या देऊन आता परत तिच्याकडनं पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेणं किंवा त्यांना जे पाहिजे त्या पेपरवरती सह्या घेणं. आणि हे मुळात बेसिकली सगळे पेपर जे आहेत ना हे किरण पैंगणकरनी आता स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं आहे. हां हां सगळ्या पोलीस स्टेशनला. हां हां देतो ना, आहे ना माझ्याकडे. हां हे प्रकरण गेल्या 1-1.5 महिन्यापासून पुढे आलेलं आहे. माझी पॉवर ऑफ अटर्नी किंवा मला जीवे मारण्याच्या धमक्या ज्या काही प्रकार आत्ता चालू आहेत हे प्रकरण पूर्वी होतंच. 2012, 13, 14मध्ये मी प्रकरण काढण्याचा प्रयत्न केलेला, पण काही कारणामुळे दबावाखाली आणून मला गप्प केलं गेलं मुलांची भीती करून. पण मुलांची कस्टडी त्यांच्याकडे किरणनी त्यांच्याकडे घेऊन ठेवलेली. तर त्यांनी ती धमकी देऊन मला गप्प केलं. त्याला मी पोलीस कंप्लेंट केली नाही, पण मुलं त्याला मायनर होती. तर त्याला माझे जे काका तुम्ही म्हणालात तसं हे तुम्ही इंटरनल प्रकरण हे का नाही केलं, घरातलं प्रकरण असेल तर तुम्ही आधी इंटरनली का नाही केलं. तर काका वगैरे यांच्या मार्फत मी प्रयत्न केलेला होता, पण त्याला ते झालं नाही 2014मध्ये. पुरावा मतलब घर में जो काम वाली बाई थी वो तो सामने थी. हाँ क्यों नहीं चलेगी? नहीं रिकॉर्डिंग वगैरह वैसा है, वो तो सामने ही आके ही बोला है ना उसने. किरण पैंगणकर ने सामने आके ही बोला है और घर में बोला है, और उसको पॉवर ऑफ अटर्नी की ज़रूरत है. उसको पॉवर ऑफ अटर्नी की ज़रूरत है. ये डॉक्यूमेंट सोसाइटी की तरफ से आया लेटर कि आशीष का एनओसी या पॉवर ऑफ अटर्नी आप जमा करो. तो उसके तो उसने पहले तो मेरे को 2-3 बार समझाया कि उसने फ़ोन पे भी मेरे को बोला था. उसका रिकॉर्डिंग मेरे पास है, फ़ोन का रिकॉर्डिंग मेरे पास है कि उसको पॉवर ऑफ अटर्नी की ज़रूरत है. और पूना में जो कुछ फ्रॉड किया है या फ्रॉड हुआ है वो भी उसने उसमें मेंशन किया कि पूना में ऐसा फ्रॉड हुआ है, अब तुम मेरे को पॉवर ऑफ अटर्नी दे दो. तो मैंने उसी वक्त उसको डिनाई किया था कि मैं पॉवर ऑफ अटर्नी, उसका रिकॉर्डिंग मेरे पास है. हाँ नहीं, फिर उन्होंने जब मैं अंधेरी में था तब उन्होंने घर पे आके मेरे रूम में, जो मैं रूम में रहता हूँ वो रूम में आके ये बोला कि तुम पॉवर ऑफ अटर्नी दे दो. अगर तुम पॉवर ऑफ अटर्नी नहीं दे रहे हो, मैं मराठीत त्यांनी सांगितलं तुम पॉवर ऑफ अटर्नी नहीं दे रहे हो तो फिर ये मेधा और किरीट उनके तरफ से देख लेंगे क्या करना है आगे.
देख लेंगे। अभी वो तो है ही ना, जान से मारने की तो धमकी है ही ना। हाँ, क्योंकि पावर ऑफ अटर्नी देखो, अभी ये सब लीगलाइज करने के लिए उनको 2 डॉक्यूमेंट की ज़रूरत है। इधर मेरी पॉवर ऑफ अटर्नी या फिर मेरा माझ्या मृत्यूचा दाखला. दोन्हीपैकी कुठल्या तरी एका डॉक्युमेंटची त्यांना गरज आहे. पुढची भूमिका माझी हेच आहे की मी तुमच्या एक तर पोलीस कंप्लेंट करणं, किंवा आता मॅडम जी म्हणाली तसं प्रायव्हेट पोलीस कंप्लेंट करणं, प्रायव्हेट कंप्लेंट करणं, केस करणं, ही एक राहते. जर का मीडियातर्फे सपोज जर का हे प्रकरण बाहेर आलं तुमच्यातर्फे, आणि जर का पोलिसांनी तक्रार लिहून अजून FIR लिहून घेतल्या गेलेल्या नाही. काय जुहू पोलीस स्टेशनमध्ये आधी मी गेलेलो, वर्बली आधी मी त्यांना सांगितलं हा प्रकार. त्यांनी पोलीस कंप्लेंट घेऊन लिहायला नकार दिलेला होता त्यावेळेला. त्याच्यानंतर मी ती पोलीस कंप्लेंट पोलीस आयुक्तांकडे केली, पोलीस कमिश्नर के पास कंप्लेंट किया. तो आहे 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 त्याची कॉपी आहे. इवन सोसायटीकडनं आलेल्याची लेटरच्याही कॉपीज आहेत. त्याच्यानंतर 5 तारखेला वकिलातर्फे मी जुहू पोलीस स्टेशनला पत्र पाठवलं. हां हां. काय पुढचं आता तुमच्यापर्यंत मी आलेलो आहे. आता तुमच्यामार्फत हे जर का लोकांपर्यंत पोचलं, त्याच्यातनं तुमच्यातर्फे मला जर का न्याय मिळू शकला तर उत्तम. आणि जर का तुमच्या ह्याच्यामुळे त्यांच्यामुळे तुमच्या हां देखो, ये जो है ये अभी पिछले 1-1.5 महीने से शुरू है. मेरा पावर ऑफ अटर्नी है, जो भी प्रकार जो है धमकियाँ ना, ये अभी पिछले 1-1.5 महीने से शुरू है. तो इसीलिए सेफ्टी के लिए मैंने पहले ही पुलिस कंप्लेंट किया हुआ है. तो अभी जैसे इन्होंने मैडम ने बोला नहीं हुआ, तो अभी जाना है ना, अभी जाना ही, वही तो करना भी पड़ेगा. वही अभी करना है. हां नाही, त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे गेलेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये. पण आता काय चालू आहे, आचारसंहिता चालू आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणी काय ॲक्शन घेतली नाही. तर आचारसंहिता इलेक्शन झाल्यानंतर हे मी विरोधी पक्षनेते आहेत किंवा जे कोण, म्हणजे आता इलेक्शननंतर रिझल्ट आल्यानंतर कोण विरोधी पक्षनेते होतं हे बघायला लागेल. तर जे कोण विरोधी पक्षनेते असेल त्यांच्याकडे घेऊन जाईल, किंवा जर का दुसरे जो पक्ष जे सत्तेवरती असतील त्यांच्याकडे हे घेऊन जाईल. मग तो सगळं जमलं. मग तुम्हाला मग तसं जर का झालं ना, तसं 1 मिनिट, तसं जर का झालं तर तुम्हाला माझं डेथ सर्टिफिकेटच मिळेल मग डायरेक्ट.